श्री दत्त. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये त्याला एक प्रश्न पडलेला आहे. माणूस अनुकरणशील प्राणी आहे आणि दुसऱ्याचं आयुष्य तो जास्त बघत असतो आणि आपल्या आयुष्याशी त्याचं कम्पेअर करत असतो. मी असं करून माझ्या बाबतीत असं का घडतं, किंवा तो व्यक्ती तसं न करता त्या चांगल्या पदावर कसं काय पोचला, माझ्याकडे क्वालिटी क्वालिफिकेशन सर्व गोष्टी असून मी मागं का राहिलो. प्रत्येकाला हा प्रश्न आहे. प्रत्येकाचं क्षेत्र भले वेगळं असू द्या, पण प्रत्येकाला हा प्रश्न निश्चित आहे. ज्या वेळेला ह्याच्यात तुम्ही गेलात, ह्या विषयात तुम्ही गेलात की नक्की हा प्रॉब्लेम कशामुळे येतोय आणि आपल्या मनाची अशी स्थिती कशामुळे होते. एक साधा सोपा प्रश्न आहे. बरेच जणांना डेंगू झाला असेल, तुमच्या घरातल्या कोणाला झाला असेल किंवा तुम्हाला कधी झाला असेल, तर ते काही त्रास चालू झाल्यानंतर अंग दुखतं, सांधे दुखतील, काय दुखतील, ते दुखायला लागल्याच्या नंतर आपण काय करतो? डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे जातो की ह्याच्या इलाज काय, ह्याच्या उपचार काय, आणि उपचार चालू करतो, गोळ्या चालू करतो. डेंग्यूचा डास कोणता चावला शोधायला जातो का आपण? आणि त्या डासाला शोधून विचारता का, ए बाबा मलाच का चावला, कडला एवढी लोक राहतात, तुम्हालाच का चावला? जसं आजार झाल्यानंतर ज्याच्यामुळे झालाय त्याला आपण विचारायला जातच नाही की तुम्हालाच का चावला. चावलाय, आपलं बसलो होतो आपण तिथं, आपल्या नशिबात होतो झाला. ही इतकी साधी गोष्ट आपण ऍक्सेप्ट करतो. देवानं दिलेले जीवनातले कमी जास्तपणाचे अडथळे माणूस नाकारतो. मग आता लक्षात घ्यायचंय आपल्याला, कंपॅरिझन कसं चुकीचं आहे आणि आपलं नशीब देवानं कसं वाटलं. सोप्यात सांगायचं, ज्योतिषशास्त्र प्रत्येक जणाला एक बेसिक गोष्टी माहिती आहेत, पण अनेक जण म्हणतात की बाबा आपल्या मनगटात बळ असेल तर पत्रिकेतला शनी आपलं काही बिघडू शकणार नाही. अरे तुझ्या पत्रिकेत जर शनी बिघडला असेल तर तुझ्या मनगटात बळच राहणार नाही रे बाबा. जे आपल्या शरीरातलं, आणि एकदम सायंटिफिक आहे ज्योतिष, आपल्या शरीरातली जी हाडं आहेत, शनी काय आहे, शनी सांगतो लॉंग लास्टिंग, म्हणजे काय, लोखंड, सिमेंट, वाळू, दगड असा व्यवसाय सांगतो. ज्या गोष्टी लवकर नष्ट होणार नाही त्या शनीच्या अंडर येतात. लक्षात घ्या, ज्या गोष्टी लवकर नष्ट होणार नाही त्या शनीच्या अंडर येतात, म्हणून ते मिळायलाही तितका त्रास होतो. शरीरामध्ये आग लावली, मेल्यानंतर सगळ्यांचं शरीर जाळून टाकणारे, आग लावल्यावर सगळं जळणारे, राहतं काय शेवटी? हाड असती गोळा करायला जातात. ही हाडं येतात शनीच्या अंडर. पत्रिकेतली हाडं, शरीरातल्या प्रत्येक ही केस जी आहेत, हा जो भाग आहे हा आपल्या मेष राशीत जातो. मेष रास, ह्याच्यानंतर ही वृषभ रास, हे मिथुन रास, कर्क रास, सिंह रास, सिंह राशीला पाठीचा कणा, त्याच्यानंतर कन्या रास म्हणजे पोट, तूळ रास म्हणजे जननेंद्रियाचा वरचा भाग आणि त्वचा, वृश्चिक रास म्हणजे गुप्तेंद्रिय आणि त्यातला आतला भाग, नवम धनुराशी म्हणजे मांड्या, मकर राशी म्हणजे गुडघे, कुंभ राशी म्हणजे पोटऱ्या, आणि मीन राशी म्हणजे तळपाय. ह्या राशींचा विचार केला की त्यांना भविष्यात त्या त्या पद्धतीचे आजार होतात. हे जसं सत्य आहे तसं आपल्या जीवनात आपली पत्रिका ज्यावेळेस समोर येते, मग हे काय आपल्याला शिकवतात ज्योतिष? ज्योतिषशास्त्रामध्ये मुख्य आहेत 9 ग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्र आणि 12 भाव. हे 4 गोष्टी ज्याला कळल्या त्याला पूर्ण ज्योतिष कळलं. हे काय बघायचं, ज्योतिष म्हणजे नक्की काय, हे ग्रह आपलं जीवन का ठरवणार, ह्यांच्या हातात आपली सत्ता का गेली, ह्याचं उत्तर मला द्यायचंय तुम्हाला. एक तर आपण मानतो, जर तुम्ही अध्यात्म मानता तर तुम्हाला मागच्या जन्मावरती विश्वास ठेवावा लागतो, की आता जर आपल्याला काहीतरी आपण भोगतोय तर आपला ह्याच्या आधी पण काहीतरी जन्म होता, हे तुम्हाला मान्यच करावं लागतं जर तुम्ही पत्रिका बघता किंवा ज्योतिष मानता तर. मग ह्याच्यातून काय कळतं, तर समजा कृष्णदेवानं गोपिकांची वस्त्र चोरली, गोपिकांची वस्त्र चोरल्याच्या नंतर तो झाडावरती जाऊन बसला. तर कोणी म्हणलं त्या कृष्णाला तळतळाट नाही का लागला? लागला तळतळाट. पुढच्या जन्मी बालाजीचा अवतार घेतला, दोन्ही बायका त्याच्यापासून लांब राहिल्या. देव होता पण मनुष्याने जन्माला आला, वृषभरास घेऊन जन्माला आलाय. कृष्णाची वृषभरास आहे, रामाची कर्करास आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम जगला आणि सर्व सौंदर्य आणि जे कलासक्त जीवन त्याच्यातून अध्यात्म दाखवलं कृष्णानं, की सगळ्यात असून कशातच न राहणे म्हणजे कृष्ण. जसं त्यानं मनुष्य योनी आल्यानंतर त्याने सुद्धा सगळे भोग भोगले, सगळं ग्रहांच्या आधिपत्याखाली गेला. का? तर कर्माचा हा सिद्धांत आहे की तुम्ही जे करणार तेच उगवणार, हा कर्माचा सिद्धांत आहे. फक्त ह्याच्यात एक फॉल्ट आहे. फॉल्ट कसा? तुम्ही जन्माला आल्यापासून आतापर्यंत जे आयुष्य जगलाय हे तुम्हाला थोडं थोडं माहिती आहे, आठवतंय. निदान 5वीच्या पुढचं तरी बऱ्यापैकी सगळ्यांना आठवत असेल, पण आपल्याला त्याच्या आधीच्या जन्माचं काय आठवतंय का? हाच ह्यातला फॉल्ट आहे.
मागच्याही जन्माचं भोगावं लागतं ह्या जन्माला. म्हणून आपल्या हिंदू धर्मावरती अनेक वेळा अनेक जणांनी टीका केली की तुमच्या धर्मामध्ये तथ्य नाही, त्याच्यामध्ये अनेक भाकड कल्पना आहे, भ्रामक कल्पना आहे. पण असं अजिबात नाही. हे दादांत खोटं आहे. सत्य काय आहे? कर्माचा फेरा निश्चित सत्य आहे. जे आपण पेरलंय तेच उगवणार. फक्त एक देवाची प्रक्रिया ह्याच्यात असं आहे, दरवेळेस आत्मा नवीन जन्मात घालताना तो मागचा सगळा डाटा डिलीट करून टाकतो की तू काय पुण्य केलं आणि काय पाप केलं. फक्त हातामध्ये पैसे देतो आणि जन्माला उदाहरणार्थ घ्या, तुम्ही आज इथं काम केलं दिवसभर, मी तुम्हाला 20 रुपये दिले. आता 20 रुपये देऊन तुम्हाला घरी जाताना मी तुमचा डाटा अख्खा डिलीट करून टाकला. तुमच्या खिशात 20 रुपये, तुम्ही आनंदी आहे, आपल्या खिशात पैसे आहेत. पण तुम्हाला हे माहिती नाही की ते 20 रुपये मिळवण्यासाठी मी अख्खा दिवसभर इथं घाम गाळलाय. कारण नवीन, लक्षात घ्या, आता जन्म झालाय, काहींना जन्मतच सोन्याचा चमचा आहे. म्हणजे वडिलोपार्जित इतकी संपत्ती आहे की ती कशी घालवावी हा प्रश्न पडतोय. सोन्याचा चमचा जन्मताच. म्हणजे काय? मागच्या जन्मीचं पुण्य घेऊन आलाय. अरे मागच्या जन्मी त्याचा घाम गाळलाय, फक्त देवानं मेमरी डिलीट करून आता जन्माला घातलाय. हेच उलट इथं तुम्ही आलात, माझ्या या सगळ्या रानाची तुम्ही नासाडी केली, इथली झाडं तोडली, इथल्या लोकांना शिव्या दिल्या. मी काय करणार? तुमच्या मागे पोलीस लावणार इथून जाताना. आणि फक्त घरी गेल्यावरती पोलीस धरायला येणार आहेत मेमरी डिलीट. तुम्ही म्हणतो ना पोलीस कसं काय धरायला आले? मग बघा, जन्म होताच एखाद्या बाळाचा एखादा अवयव अपंग आहे, एखाद्याचा हात अपंग निघतो, एखाद्याचा पाय अपंग निघतो, त्याला एखाद्याला ऐकू येत नाही. मग मला सांगा, जर कर्म फक्त ह्या जन्माचं असतं तर पाळण्यातल्या बाळाचा गुन्हा काय? त्यांनी काय असा गुन्हा केला की जन्मताच देवाने त्याला मुक वगैरे केलं? म्हणजे हे तर 100% खरं आहे की मागच्या जन्मानुसार आपल्या ह्या जन्माचे गणित ठरलं जातंय. बरंच ठरलं आता की जर चांगलं काय केलं, काम केलं असेल तर पगार मिळेल, पाप केली असतील तर पोलीस मागे येतील. पोलीस मागे म्हणजे एक उदाहरण देतोय, म्हणजे मागं काहीतरी दोष आलाय. बरं चला, इथून पुढे आलो आपण. मग आता हे काम कुणाला तरी देणं गरजेचं आहे. जर इथून बाहेर पडल्यानंतर तुम्ही मृत होणार आहे, तुमचा कुठेतरी जन्म होणार आहे, आणि मग तुमचं इथलं पगार द्यायचा राहिलाय माझा, मग तुम्हाला त्या जन्मात मला द्यायचंय, मग काम कुणी करायचं? म्हणून देवानं त्यावेळेस रचना केली 9 ग्रहांची. 9 ग्रह हे देवता आहेत थोडक्यात. त्यामध्ये दैवता वास करते. रवी, चंद्र, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू ह्या दैवता आहेत. त्यांना एक एक स्वभाव दिलाय. बरं आता मला सांगा, तुम्ही या ठिकाणी जर काहीतरी चांगलं काम केले तर मला तुम्हाला काय द्यायचंय? पैसे द्यायचे, पगार द्यायचे, सुख द्यायचे. आणि तुम्ही इथं माझी नासाडी करून गेला तर मला काय द्यायचंय? तुम्हाला दुःख द्यायचंय, त्रास द्यायचंय, नुकसान करायचंय. मग आता हे जे 2 कामगार बोलवावे लागणार आहेत, हे दोन्ही पद्धतीचे बोलवावे लागणार आहेत. म्हणजे ज्याला पाप देणारा पण एक, त्रास देणारा पण कोणीतरी पाहिजे, आणि सुख देणारा पण कोणीतरी. म्हणून सुख देणारे ग्रह आहेत चंद्र, शुक्र, गुरु, बुध. हे 4 ग्रह किती कुंडलीत खराब झाले तरी सुखच देतात. नीट आहे का? चंद्र, गुरु, शुक्र, बुध. आणि त्रास देणारे मंगळ, शनी, राहू आणि केतू. हे कसेही असू द्यात, फक्त एक आहे, ज्या वेळेला कुंडली माणसाची बनते, असा एकही माणूस नाही की ज्याच्या पत्रिकेत सगळे ग्रह चांगले आहेत, 9च्या 9 ग्रह. आणि असा एकही माणूस नाही की ज्याच्या कुंडलीत 9च्या 9 ग्रह खराब आहेत. कारण अशी कुंडली जन्मालाच येऊ शकत नाही. जर सगळंच चांगलं आहे तर त्याचा शेवटचा जन्म आहे, त्याला मुक्ती आहे. आणि सगळंच खराब आहे तर पापी अधपत्याने माणसाच्या जन्माला जाऊच शकत नाही. डुक्कर, ससा, कुत्रा, कावळा असल्या जन्माला तो जाणार. सोपं गणित. म्हणजे काहीतरी पत्रिकेत चांगलं आहे आणि काहीतरी पत्रिकेत वाईट आहे. मग आपण ज्योतिष काय करायचं? काही ज्योतिषी मूर्खपणा करतात, निगेटिव्ह गोष्टी इतक्या सांगतात ठासून की त्या माणसाची ज्योतिषची विश्वास बी उडून जाईल आणि त्याची जगायची इच्छा बी नष्ट होऊन जाईल. पत्रिकेत 2 निगेटिव्ह गोष्टी 100% आहेत आणि 2 पॉझिटिव्ह गोष्टी 100% आहेत. मला काय म्हणायचंय, एखाद्याला ऐकू येत नाही ना, त्यानं काय करावं? लिपसिंग शिकावं. ओठाची भाषा असते ना, ती शिकावी. त्याने असं नाही म्हणून राहिलं पाहिजे की मला ऐकूच येत नाही, देवानं माझ्या अन्याय केलाय, आणि त्यांनी एका जागी बसून किंवा जीव देऊन जमणार नाही. जर देवानं तुझं एक अंग बधीर केलंय तर 100% कुठलं तरी दुसरं अंग पॉझिटिव्ह केलंय. मग आपल्याला 9 ग्रहातून काय ओळखायचंय की कुठली तरी बाजू जर आपली वीक आहे तर 100% पत्रिकेत कुठला तरी ग्रह पॉझिटिव्ह आहे. हे जाणून देण्याचं समाजाला काम ज्योतिषाचं आहे की त्याने ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे की बाबा तुझ्या पत्रिकेमध्ये हे खराब आहे तर हे तू करू नको, तुझ्या पत्रिकेत हे चांगलं आहे ते हे तू कर. ह्याच्यामध्ये मी सांगितले 4 ग्रह चांगली फळं देणारे आहेत, 4 ग्रह अशुभ फळं देणारे आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक माणसाला एक स्वभाव दिलाय आणि तो स्वभाव बांधलाय त्याच्या राशीमध्ये. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या.
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन ह्या 12 राशींपैकी कुठली ना कुठली तरी प्रत्येकाची रास आहे. 27 नक्ष अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृग, आद्रा, पुनर्सू, पुष्य, आश्लेषा 27 नक्षत्र. त्यातलं कुठलं ना कुठलं एक नक्षत्र तुमचं आहे आणि प्रत्येकाच्या जन्माची कुंडली. कुंडली म्हणजे काय? साध्या सोप्यात भाषेत सांगायचं, तुमच्या जन्माच्या वेळेस आकाशाचा ग्रहांचा काढलेला स्क्रीनशॉट म्हणजे तुमची कुंडली. त्यावेळेस तो ग्रह कोणत्या राशीत होता त्यानुसार काय ठरणार? तुमच्या जन्माचं गणित ठरणार. आता तो ग्रह जर चांगल्या राशीत असेल तर उत्तम फळ देणार, तो ग्रह खराब राशीत असेल तर खराब फळ देणार. मग आता मला एकाने विचारलं, महाराज तो ग्रह पुढे नाही का थोडा मांडता येणार? तर तो पुढे मांडता येणार नाही. तो बावळटपणा रावणानं केला होता. त्याच्या मुलाच्या वेळेस सांगितलं, इंद्रजिताचा जन्म चालू झाला, सगळ्या 9 ग्रह, अहो गणपती गुरु राखायला, धाडी करायला खंडोबा, असे देव ठेवले होते रावणानं. एवढा महापराक्रमी रावण. सगळ्या ग्रहांनी म्हणला माझ्या मुलाचा जन्म इंद्रजिताचा. 11वं स्थान सगळ्यात शुभ असतं आमच्या पत्रिकेमध्ये. त्या 12 खोपड्याची कुंडली तुम्ही बघता, अशी रकाने रकाने असतात. त्याच्यात 11 नंबरचं जे स्थान आहे तुमच्या पत्रिकेत तुम्ही बघताल ते सगळ्यात पॉझिटिव्ह. तिथं जेवढे जास्त ग्रह तेवढा तो माणूस सुखी. रावणाने सांगितलं की सगळ्या ग्रहांनी आपली गती सोडायची. म्हणजे शनी हळू चालतो, रवी फास्ट चालतो, चंद्र अतिशय फास्ट चालतो, बुध नॉर्मल चालतो. तुम्ही सगळ्यांनी पळा, धावा, मागं पडा, सगळ्यांनी माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळेस 11व्या स्थानात उपस्थित राहायचे. आणि झालं ना, त्याची ताकदच तेवढी होती. सगळे ग्रह 11व्या स्थानात. तिकडं त्या जन्म व्हायला लागला इंद्रजिताचा. इकडं सगळे ग्रह रावणाने पेटीत भरून 11व्या स्थानावर सिंहासन मांडून रावण बसला. आणि तिकडं घंटा वाजू लागली इंद्रभुवनात की असा आता हा पुत्र जन्माला येईल की ज्याच्या पत्रिकेत मृत्यूयोगच नाही. काय करायचं? कोणत्या तरी ग्रहानं बाहेर येणं गरजेचं आहे. कोणताच ग्रह बाहेर येईना. पण मग एकच ग्रह न्यायप्रिय आणि कुठलीच आसक्ती नाही, शनी. शनीने डावा पाय बाहेर काढला आणि 12व्या स्थानात शनी गेला. 11व्या स्थानातून 12व्या स्थानात गेला आणि जन्म झाला, मृत्यूयोग आला. अनेक आता बघा, 12 ग्रह, मूळ ग्रह 9 ग्रहातले 8 ग्रह लाभात, फक्त एकटा शनी व्ययात, तरी सुद्धा मृत्यूयोग म्हणला. एवढा शनी पॉवरफुल आहे. चांगला झाला तर घर खांदताना खाली सोन्याचा हंडा गावल, चांगला शनी झाला तर नकळत लाभ. आणि खराब झाला तर घरात सापडलेला हंडा सरकारी माणसं येऊन घेऊन जाते. असा शनी कर्मप्रधान, इतका तो विचित्र आहे. सांगण्याचं तात्पर्य, त्यांनी बाहेर डावा पाय काढला, रावणाला भयंकर राग आला, रावणानं खडग घेतलं, शनीच्या डाव्या पायावर वार केला. तेव्हापासून शनी डाव्या पायाने अपंग आहे. पण तो कर्मात चुकला नाही म्हणून तो सर्व ग्रहांचा वरिष्ठ स्थानी बसतो. म्हणून शनीच्या 7.5 अनेक जणांना किंवा मकर कुंभ राशीच्या लोकांना डाव्या पायाचं दुखणं, डाव्या पायाचा त्रास चालू राहतो. मग हे ग्रहांना वाटलेली कामं आहेत त्यानुसार ते चालणार आहेत. मग आता मला सांगायचंय, 10 रुपये कुणाचा तरी पगार ठरलाय, 10% कुणाचं तरी त्रास देणं ठरलंय. मग देवाचं का करायचं? लक्षात घ्या ना, सोपं गणित आहे. जर इथं 10 रुपये, ह्याने काम केलं, याला मला पगार द्यायचा आहे 10 रुपये, ह्याने माझं नुकसान केलं, ह्याच्यावर मला दंड घ्यायचा आहे 10 रुपये, हा मेला, ह्याची मेमरी मी डिलीट केली, इथून पुढच्या जन्माला गेलाय, माझ्या पत्रिकेत लिहिलंय 10 रुपयाचं नुकसान आहेच, मग देव काय करणार आहे? हाही प्रश्न तुमच्या मनाला पडला असेल की जन्मता कुंडलीमध्ये काही ग्रहयोग लिहिलेले आहेत, मग आता काय करायचं? मग देवाचं का करायचं? एक सुंदर गोष्ट आठवते मला ह्या बाबतीत. माझ्याकडं क्लायंट येतात किंवा ज्योतिषच्या बाबतीत येतात. एक जवळचं उदाहरण की त्या मुलीच्या पायाचं दुखणं तिला झालं, तिच्याकडे रुपया नव्हता, तिच्या घरची परिस्थिती जेमतेम, तर ती कृष्ण भक्त होती आणि नामजप करायची. 16 माळा रोजचा जप इस्कॉन संप्रदायातून ती करत होती. तिच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे नव्हते, लाखोंमध्ये बिल होतं. अख्खं बिल इस्कॉनवाल्यांनी भरलं. ज्यावेळेस ते पैसे घेऊन ते लोक आले की आपल्या माताजी, मुलीचं वय 23-22 असेल, माताजी आजारी आहेत आणि पैसे हातावर ठेवले, त्यावेळेस त्या आईच्या डोळ्यातून नेत्राभिषेक झाला आणि त्या नामजपाचं फळ तिला मिळालं. सांगण्याचं तात्पर्य उदाहरण द्यायचंय म्हणून घेतलं. ज्या वेळेस तुमच्या नशिबात लिहिलंय की 10 रुपये मागच्या जन्माची ह्याची उधारी आहे, कुठला तरी ग्रह खराब झाला, मंगळ खराब झाला, 10 रुपयाची उधारी घेऊन मंगळ खराब झाला, मंगळाने ह्याचे 10 रुपये खायचे, म्हणजे काय करायचं, ह्याचा ऍक्सिडेंट करायचा आहे आणि डॉक्टरचं बिल 10 रुपये करायचे. शनीने 10 रुपये खायचे ठरवले. कसे खायचे? मग शनीचे जे जे अवयव आहेत त्या अवयवांनी त्यांनी त्रास द्यायचा, तिथं बिल 10 रुपये करायचं. गुरु खराब झाला, घरामध्ये चोरी होणार. बुध खराब झाला, बोलता बोलता 10 रुपये कोणीतरी फसवून जाणार. शुक्र खराब झाला, बाईच्या नाद्याने पैसे जाणार, दारूच्या नादाने पैसे जाणार. प्रत्येक ग्रहाला काम दिलंय की तुझं नुकसान तुझं भरून काढायचंय, तर तुझा हा मार्ग आहे, तुझा हा मार्ग आहे, तुझा हा मार्ग आहे, पण 10 रुपये जाणार. मग आता देवाचं काय काम आहे? लक्षात घ्या.
आपण देवाचं का करायचं की बाबा 10 रुपये तर जाणारच आहे, मग देवाचं करून काय उपयोग आहे ना उपयोग. जसं त्या मुलीला ज्या वेळेस ती पायाने पडली, अपंग होणार होती, शस्त्रक्रियेसाठी पैसे लागत होते, नशिबात अपंगत्व होतं, पण साधन काय केलं? नामजप. नामजपामुळे काय झालं? पैसे उपलब्ध झाले आपोआप. आपोआप नाही झाले, तिने सेवा केली, 16 माळा देवाच्या जपल्या म्हणून तिथं. मग जसं देवानं तिथं काहीतरी बदल करून दुसऱ्याची पुण्याई तिथं दिली बघा. पैसे तिचे आहेत का? पैसे इस्कॉनवाल्यांचे म्हणजे एका संप्रदायाचे आहेत, पण त्या संप्रदायाने दान केलं या मुलीवरती, तिच्या नामजपावर प्रसन्न होऊन 10 लाख रुपये रक्कम दान केली. म्हणजे दुसऱ्याचं पुण्य हिला मिळालं. कशामुळे मिळालं? नामजपामुळं. हेच उदाहरण आपल्या जीवनात रुजू करायचंय. तुमच्यावर 10 रुपये 100% देवाने दंड टाकलाय. कोणाचा मंगळ खराब केलाय, कोणाचा शनी केलाय, कोणाचा गुरु केलाय, कोणाचा बुध, प्रत्येकाचा 9 ग्रहापैकी कुठला तरी आहे. मग देवाचं केल्यानं काय होतं? तर देव तो दंड तर देणार आहे, पण अशा पद्धतीनं भरून काढणार की आपल्याला कळणार सुद्धा नाही. इथं आल्याच्या नंतर काही बाळूमामाच्या इथे तळावरती लोक असायचे. बाळूमामाच्या तळावरती गेल्यावरती जे सेवेकरी होते, बाळूमामा तर कुणाला शिवीशिवाय बोलत नव्हते. पहिले शिवे देणार भयानक, कशाला आलास, आणि आरवाच्या शिव्या, अतिशय आरवाच्या शिव्या. नॉर्मल माणूस किंवा सुशिक्षित माणूस, सो कॉल्ड टिपिकल आपण जर म्हणलं, तो जर गेला चुकून तळावर, तर तो तळ बघून तिथूनच माघारी जाणार. कारण तो सुशिक्षित नाहीये, तो अतिशय अशिक्षित आहे. तो फक्त वरून सुशिक्षित वाटतोय, त्याने आतला देव ओळखला नाही. अरे बाळू मामा तुला काय देणार आहेत? त्यांचं पुण्य देणार आहे, तुझी मागच्या जन्मीची उधारी फेडणार आहे. मग असंच मोकाट द्यायचं का तुला? तू सेवा तर केली पाहिजे, तू पाट्या तर व्हायला पाहिजेत. अनेक जण गुरुतीर्थावर येतात. माझं म्हणणं काय, तुम्ही पुण्य किमवायला आलाय, तुम्ही नुसतं बसून नाही उपयोग. तुम्ही माळ करा, जप करा, श्रवण करा, प्रदक्षिणा करा. नाही काय कळत, वाचा येत नाही, खुरप घ्या, काही करा, घमेले करा, पाट्या व्हा, जे जमतंय ना ते करा. असं नाही की बाबा आता एखादा अशिक्षित आहे, तो म्हणाल मी गुरुचरित्र वाचू कसं? नको वाचू. तुला गुरुचरित्र वाचता येते, नको वाचू. देवाची सेवा काय? हे झाडणं सुद्धा देवाची सेवा आहे. हे कुणाचं घर झाडत नाही आपण, दत्ताचं. कुणाचं तरी पुण्य मिळवायचंय ना, तर त्याला प्रसन्न करणं गरजेचं आहे, तेव्हा त्याच्या अकाउंटचा बॅलन्स आपल्या अकाउंटला येईल. म्हणून सांगायचं काय, ज्योतिषशास्त्र शिकताना, मला ज्योतिष शिकवायला आपण क्लास घेणारच आहे, पण सांगण्याचं तात्पर्य, 9 ग्रह हे देवाचे दास आहेत. 9 ग्रह हे देवाचे दास आहेत. त्याच्यामध्ये थोडा बदल देव करू शकतो. तुमच्या कर्माबद्दल बदल नाही होणार आहे, पण जाण्याच्या पद्धतीमध्ये बदल होणार आहे.